गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 2:45 आणि तारीख आहे 13 जून. तर आपण निघलो रिझर्वेशन ट्रिप आहे आपल्या भोसरीतनंच होती. घरापासून फक्त 1.1 किलोमीटर आणि फेअर भले कमी आहे, 258 दाखवलं तरी पण घेतले 11 किलोमीटरचे एअरपोर्ट. सो आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केलाय, येतो बोललेत. तर आता 2-3 दिवस झाले काम केले पण व्हिडिओ नाही टाकलेली. असंच 2500, 2700, 2800 असंच काम चालू आहे कंटिन्यू आपलं. तर आज बघूया, आज आपण व्हिडिओ काढतोय. तर आजची पहिली सुरुवात 258 11 किलोमीटर भोसरी ते भोसरी आळंदी रोड ते एअरपोर्ट. तर बघूया, आणखी 12-13 मिनटं आहेत. लवकर आलोय आपण, लवकर म्हणजे नेव्हिगेशन सुरू झालं आणि आलोय. थोडं उशिरा सुटलो पण टाईमच आपला आवरलं, कारण भोसरीतनंच राईड होती. सो लांब जायची गरज नव्हती. भले फेअर थोडं कमी आहे, 50 रुपये, 50-100 रुपये, पण ठीक आहे म्हटलं, चला काय हरकत नाही. सोडलंय आपण कस्टमरला. ऑनलाईन पेमेंट होतं 246 आपल्याला दिली. 258 रुपये आपल्याला दाखवले होते 11 किलोमीटरचे. आणि इथनं आपल्याला वाकडची राईड पडली 350 का 380 असं काहीतरी होतं. कस्टमरला कॉल पण केलं, एअरपोर्टच्या बाहेर निघतं ते. त्यांना म्हटलं तुम्ही ॲरोमॉलला या, सेकंड फ्लोअरला. कस्टमर बोलले बाहेरनं आम्हाला पिक करू शकता का. कधीच इथनं बाहेरनं पिक करायचं नाही, 500 रुपये फाईन आहे. सर्व कस्टमरला ॲरोमॉलला बोलवायचं सेकंड फ्लोअरला, तिकडनं उबेरच्या पिकअप पॉईंटला जाऊन कस्टमरला पिक करायचं. 5 मिनटं लागले हरकत नाही, कारण 500 रुपये देण्यापेक्षा 5 मिनटं थांबलेला काय हरकत नाही. जो ॲरोमॉल यांचा नियम आहे त्या नियमानुसार काम करायचं. तर ठीक आहे, कंटिन्यू राईड भेटली आपल्याला. ओलाची गरज नाही पडली चालू करायची. तसं ओला ते रिचार्ज मारले पण आता डायरेक्ट पडली उबेरकडनं. सो टाईम घालवायचा नाही, आपल्या एरियानुसारच आहे. आणि ठीक आहे, रेट पण काय असं विशेष नाही. निघतोय आपण. बघा गाड्या उभ्या आहेत, यांना ट्रिप नाही पडली, आपण डायरेक्ट घेऊन आलोय. पुढच्या मिनिटाला आपल्याला ट्रिप पडली, टाइम घालत नाही, आपण डायरेक्ट निघतोय. एक अर्धा तास आपल्याला वेट करावा लागला, ट्रिप पडत नव्हती. तर कोकणे चौकातनं नंतर मग ट्रिप पडली आपल्याला. वाकडेवाडी बस स्टँड रॅपिडोकडनं 215 रुपये 11 किलोमीटरचे. 21 रुपयाने विचारला असं पण 10-15 रुपयेच वरती होत होते. सो डायरेक्ट घेतलं आपण. 215 रुपये आपल्याला दिलेत आणि इथनं आपण स्टेशनला निघतो. स्टेशनच्या राईड पडतात येत. तर ओला आणि रॅपिडो बाकीचे, ओला आणि उबेर चालू करतो आणि बघूया आपल्याला इथनं आता कुठून राईड देते. तर 557 का काहीतरी आपलं चालतं आणि पकडा 7-12 62 आणि 5ची कॅल्सी करतो नंतर. आधी आपल्या ट्रिपकडे लक्ष. स्टेशनपासनं राईड पडली आपल्याला. एक आली होती चाकण आणि एक आली ती हिंजवडी. उबेरकडनं हिंजवडी आली, एक्सेप्ट झाली. कस्टमरला कॉल करतोय 4 कॉल केले कस्टमरने, एक्सेप्ट नाही केले. ती राईड तशीच ओपन. आणि दुसरी आली चाकणची. चाकणवाल्यांना कॉल केला, ते ॲग्री झाले मीटरप्रमाणे. आणि मी पुढं सरकलो तर ते गाडीत एक जण दुसरा कॉल आला मला परत. मला वाटलं का चाकणवाल्यांचाच आहे, तो होता उबेरवाल्यांकडनं. आणि मी लोकेशनला गेलो, ॲड्रेस सांगितलं, त्यांनी मीटरप्रमाणे रेडी झाले, बसले. म्हणलं चाकणला कुठं जायचं, म्हणलं हिंजवडी जायचे. अरे म्हणलं प्रॉब्लेम झाला. दोन्ही पण ट्रिप मीटर प्रमाणे एक्सेप्ट झाल्या, चाकण पण आणि हिंजवडी पण. पण म्हटलं आता चाकणपासून आपल्याला जास्त लांब परत रिटर्नला प्रॉब्लेम येईल, हिंजवडीतनं प्रॉब्लेम नाही येणार. मग हिंजवडीची राईड घेतली आपण मीटर प्रमाणे. 25 किलोमीटरला 525 रुपये घेतले त्यांच्याकडनं. तर आलोय आपण एक काय 40-45 मिनिटांमध्ये आपण सोडले कस्टमरला. 25 किलोमीटरचे 525 रुपये घेतलेत. तर 1200-1250चं आपलं काम झाले. 4 राईड झालेत आपल्या. तर आता इथनं बघूया, बाकी ॲप चालू करतो. ॲप सगळे बंद आहेत, तर चालू करून घेऊया. आता बघूया किती ट्रिप कुठं पडते. हिंजवडीत सोडला आपण कस्टमरला. तिथनं आपल्याला स्टेशनची राईड वाढली होती एक. तर कस्टमरला कॉल करतोय, कस्टमर काय उचलत नव्हतं. जवळपास 5 कॉल केले आणि मेसेज सुद्धा केलाय. फक्त एक मेसेज त्यांचा आला, आर यू कमिंग. आता आर यू कमिंग ठीक आहे बोललो, येतोय. त्यांना रेट सांगितला, नो रिप्लाय. 5 मिनिटं थांबलो, नो रिप्लाय. शेवटी कॅन्सल केली. आणि 1-2-3 मिनिटानंतर मला वाकडेवाडीची राईड पडली उबेरकडनं. तर आपण कस्टमरला कॉल केला आणि मीटरनुसार विचारलं, लगेच रेडी झाले. ठीक आहे म्हणले या. 336 रुपये बिल झालं 16 किलोमीटरचं. तर आता आलोय स्टेशनला 1 नंबरला. फ्रेश झालोय. म्हटलं गॅस भरावा, पण CNG पंप सुरू नव्हता, गाड्या भरपूर होत्या. अर्धी टाकी CNG आहे आपल्याकडं. तर आता इथं फ्रेश झालोय आणि आता स्टेशनला बघतो 1 नंबरला जाऊन का पुढं जातोय. आता आपलं 4 ट्रिपामध्ये 1607 रुपयाचं काम झाले आणि पुढं बघूया आज किती होते. स्टेशनपासून बराच राईड आपण मीटर प्रमाणे घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी 16 किलोमीटरचे 200-300 रुपये आपल्याला भेटले. 290 का 280 आपल्याला भेटले.
ओलाकडनं राहटणीची. मग तिकडनं थोडं पुढं आलो तर आपल्याला रोजलँडपासनं स्टेशनची आली 300 रुपये. 322 रुपये कस्टमरचं बिल झालंय. 13 किलोमीटरचं आपल्याला दिले 307 रुपये. तर आता 2184 रुपयाचं आपलं काम झालंय आणि इथं थांबलोय आपण स्टेशनला. तर आता इथनं बघूया, 4 गाड्या गॅस आहे आपल्याकडं. बघूया इथनं आता कुठं थोडा वेट करतोय. ट्रिप पडतात येत पण थोडं थांबून घेऊ. स्टेशनला आपल्याला बराच वेळ थांबावं लागलं, जवळपास 30-35 मिनिटं आपण थांबलो. आणि बराच राईड गेला, आपल्याला काही मॅच झालं नाही मीटरप्रमाणे. शेवटी राटणीची राईड आली 289 रुपये, 276 रुपये आपल्याला दिलेत. आणि आता आपलं काम झालंय 2460 रुपयाचं. गाडी चालली 157, 157. 3 काड्या CNG आहे. सकाळी काही CNG आपण भरला नाही, जो होता काल भरलेला त्याच्यातच निघालाय. आणि 2460 रुपयाचं काम झालंय. जवळपास 7 ते 8 राईड आपल्या झालेले आहेत. 7 एक राईड झालेत माझ्या हिशोबाने. तर ठीक आहे, आता इथनं जर पडतीये मला ठीक, नाही तर आपण हळूहळू CNG भरू आणि घराकडं निघूया. टाइम झालाय जवळपास 11:15 11:30. आपण 2:30 वाजता निघालोय. तर भेटूया आता डायरेक्ट. जर पुढची ट्रिप करतोय तर भेटू. आणि आज मीटर प्रमाणे झालंय बरं का राईड. थोडंसं ट्राय करा, होतंय. तर मला तर जवळपास 2-3 राईड माझ्या मीटर प्रमाणे झालेले आहेत. तर ट्राय करा, होतंय काम.